या सगळ्यामध्ये म्हणजे सगळ्यात काळजी वाटावी अशी जी स्थिती आहे, ती गेल्या काही काळामध्ये आपल्याकडची सामाजिक स्थिती गाव पातळीपर्यंत जी काही सामाजिक उसवण आहे झालेली आणि म्हणजे जाती-जाती एकमेकांच्या समोर उभ्या राहत आहेत आणि सगळं सामाजिक स्वास्थ्य, शांतता सगळी गडबडून गेलेली आहे. म्हणजे छोटी-छोटी मुलं आता एकमेकांचा जातीने उल्लेख करत जेव्हा बोलतात, तेव्हा पुढच्या 50-60 वर्षांचं आपलं भविष्य काय असणार आहे हे त्याच्यातनं दिसतंय. तर हे सगळं बघून आपण म्हणजे पुढं जातोय का आपण उलटं मागं जातोय? जातोय. म्हणूनच मी मगाशी प्रतिगामी म्हटलं ना. त्याचं उत्तर असं आहे माझ्याकडं, की गेल्या 8, 9, 10 महिन्याच्या कालावधीपासून जेव्हापासून जरांगे पाटलांचं आंदोलन पुढं आलं, बीड शहरामधली घरं कुणाची जाळली गेली? टार्गेट करून जाळली गेली. ओबीसींचा असा कुठला इतिहास आहे, अशी बॅक हिस्ट्री आहे की ओबीसींनी एखादं हिंसक आंदोलन केलंय, कायदा हातामध्ये घेतलाय. गेल्या काही महिन्यामध्ये ओबीसीची घरं, नाभिकाची घरं, दुकानं टार्गेट करून फोडली जात आहेत. गावगाड्यामध्ये ओबीसीनं एखादी पोस्ट केली किंवा ओबीसीनं एखाद्या आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये असं जर कोणी लिहिलं गेलं तर त्याला टार्गेट करून माफी मागायला लावणं, बैठका काढायला लावणं, हे इथल्या शासनकर्त्या लोकांना दिसत नाही. ज्यावेळी ओबीसी 8-9 महिने सहन केलं, मराठा समाजाच्या अनेक मोर्चांना ओबीसीनी सरबत वाटला, त्यामध्ये सहभागी झाले, त्यांना पाणी दिलं गेलं. तुमची बरोबर आहे मागणी म्हणत होते ओबीसी, कारण तुमची मागणी त्यावेळी अशी होती की ओबीसीला धक्का न लावता आमची मागणी मान्य करा. पण तुमची मागणी ज्यावेळी बदलत गेली त्यावेळी यांना पण कळायला लागलं, हे पण जज करायला लागले तरुण, अरे यार आपल्यात जर हे आले तर आपलं काय होणार, आपला कसा एखादा आपलं काय होणार. ही भावना आहे ना ओबीसीच्या तरुणांच्या मनामध्ये, की आपण डावलले जातोय, आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही. हाकेजी, पण हाच माझा प्रश्न आहे जो आत्ता तुम्ही मुद्दा मांडला की स्वतः भुजबळ आहे. भुजबळ तर आता गेल्या काही महिन्यांपासून ओबीसींचा चेहरा बनले आहेत, कारण ते आक्रमकपणे बोलतात आहेत तिकडे.